नमस्कार प्रिय मित्रमैत्रिणींनो, खरं तर आपण आपलं जीवन जगत असताना आपल्या विचारानुसार, आपल्या तत्वानुसार जीवन जगत असतो. प्रत्येकाची जीवन जगण्याची व्याख्या ही वेगळी आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सत्यता हा शब्द येतोच आणि जी व्यक्ती सत्याच्या मार्गावर चालते त्या व्यक्तीला जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागतो, परंतु त्यातून मिळणारा आनंद हा वेगळा असतो. ती व्यक्ती नेहमीच जीवनात यशस्वी होते. या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सादर करीत आहे एक सुंदर कविता, सत्यतेची स्वप्न बघा. लवचिकता आनंदी जीवनाची कला या गौरांग दास यांनी लिहिलेल्या पुस्तकातील ही एक सुंदरशी कविता. सत्यतेची स्वप्न बघा ही कविता कवयित्री जानकी किशोरी यांनी लिहिलेली आहे. खरोखरच मला भावलेली आणि मला अत्यंत आवडलेली ही कविता आहे. जर हे जीवन म्हणजे केवळ एक स्वप्न असेल, जर हे जीवन म्हणजे केवळ एक स्वप्न असेल, तर मी रात्री झोपेत जी स्वप्न पाहते ती काय असतात? जी स्वप्न मी उघड्या डोळ्यांनी पाहते ती काय आहेत? एखाद्या वेळेस ठिणग्या असतील, एखाद्या वेळेस ठिणग्या असतील, तेवणाऱ्या ज्योतीमधील ठिणग्या, तेवणाऱ्या ज्योतीमधील ठिणग्या, त्या दोन्हीही जागच्या जागी आहेत. एकात दुसरी, काही काळापुरतेच त्यांचे अस्तित्व, काही काळापुरतेच त्यांचे अस्तित्व, पण हो, काही काळापुरतेच. दोहोंचाही शेवट हा ठरलेलाच आहेच, दोहोंचाही शेवट हा ठरलेला आहेच. कोणी म्हटल्याप्रमाणे जणू प्रकाशाचे क्षणभरच काकणे, कोणी म्हटल्याप्रमाणे जणू प्रकाशाचे क्षणभरच काकणे. आपल्या आयुष्याचा हा क्षणभराचा लखलकाट, आपल्या आयुष्याचा हा क्षणभराचा लखलकाट, मग आपल्यापुरता काळ थांबतो याचे मृत्यू हे नाव, मग आपल्यापुरता काळ थांबतो याचे मृत्यू हे नाव. शेवट आणखी काही उरत नाही, शेवट आणखी काही उरत नाही. किती वेडगळपणा आहे हा. खरं म्हणजे हा तर एक नवा आरंभ असतो, खरं म्हणजे हा तर एक नवा आरंभ असतो, जेव्हा आपले म्हणावे असे मागे पडतात, जेव्हा आपले म्हणावे असे मागे पडतात, पण आपली वाटचाल चालू झालेली असते, आपली वाटचाल चालू झालेली असते. नवीन स्वप्नाच्या दिशेने मार्गक्रमण, नवीन स्वप्नाच्या दिशेने मार्गक्रमण, नवीन स्वप्न बघण्याचं स्वप्न, नवीन स्वप्न बघण्याचं स्वप्न, नवा मी व नवे माझे हा दावा. पण खरं पाहता तोच जुना पुराणा, पण तरी नवा म्हणायचा, तरी नवा म्हणायचा. तो अमर व अविनाशी आत्मा, ते मूलस्वरूप तोच तो अहम, तो अमर व अविनाशी आत्मा, ते मूलस्वरूप तोच तो अहम. स्वप्न म्हणजे केवळ कल्पना विलास, स्वप्न म्हणजे केवळ एक कल्पना विलास, केवळ एक तर्क, इच्छानुसार वर्गीकृत करण्यात आलेले केवळ तर्क, त्यांच्यात सुधारणा कराव्या लागतात. एका वेगळ्या दिशेत केलेले प्रक्षेपण, एका वेगळ्या दिशेत केलेले प्रक्षेपण, अतृप्त राहिलेल्या आकांक्षा पूर्ण झाल्याची तात्पुरती भावना. पण हे स्वप्नांमध्ये शक्य असतं? काही माहित नाही. पण हे स्वप्नांमध्ये शक्य असतं? काही माहित नाही. आणि म्हणूनच स्वप्न संपून जावेत, म्हणूनच स्वप्न संपून जावेत व सत्याचा आरंभ व्हावा, सत्याचा आरंभ व्हावा. ज्या ठिकाणी कोणतेही भ्रामक लागेबंधे नाहीत, ज्या ठिकाणी कोणतेही भ्रामक लागेबंधे नाहीत, ही एक कोणी एकेकाळी अशी कथा नसेल, पण एक सत्य अमरता, एक अनंतता, मोक्ष प्राप्ती पलीकडचे, जिथे अंधकार नसतो, जिथे समाधी अवस्था व प्रकाशमय वातावरण असते, जिथे समाधी अवस्था व प्रकाशमय वातावरण असते,
त्या सत्यतेचे मी स्वप्न बघत आहे, त्या सत्यतेचे मी स्वप्न बघत आहे. पूर्ण उघड्या डोळ्यांनी मी ते पाहत आहे, पूर्ण उघड्या डोळ्यांनी मी ते पाहत आहे. आता थोडा विश्रांतीची गरज भासू लागली आहे. कारण हा शेवट नसलेला प्रवास, हे स्वप्न संपण्यापूर्वीच मी माझे डोळे उघडण्यास सिद्ध झालेला असेल का? मग त्यानंतर एकेरी स्वप्न नसेल. केवळ मला जी प्रतीक्षा आहे ती सत्यताच असेल. मित्रांनो, खरोखरच एक सुंदर अशी कविता ही होती. बरेचदा व्यक्ती आपल्या जीवनात जगत असताना त्याच्या बऱ्याचशा इच्छा आकांक्षा असतात, परंतु या इच्छा आकांक्षा या स्वप्नवत असतात. प्रत्येकच इच्छा प्रत्येक व्यक्तीची आपल्या आयुष्यात पूर्ण होईलच असे नाही, हे तर निश्चितच आहे. आणि म्हणूनच या स्वप्नांच्या पलीकडे एक सत्यता असते, असंच इथे कवयित्रीला सांगायचे आहे. आणि ती सत्यताच हे आपल्याला सत्यतेलाच आपल्याला सामोरं जावं लागतं, हे पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपल्याला काय जे मिळालं आहे त्यातच आपण समाधानी असलं पाहिजे. कारण की जगात आपल्यापेक्षा कितीतरी अशी लोक आहेत की आज आपल्याकडे जे आहे ते त्यांच्याकडे नाहीये. आणि म्हणूनच खरोखरच ही कविता खूपच सुंदर आहे. ही कविता अर्थपूर्ण आहे आणि यामध्ये कवयित्रीने सत्याच्या पलीकडे मृत्यूच आहे, म्हणजे आपला अंत. प्रत्येक व्यक्ती ही पृथ्वी तलावर आलेली आपल्याला मृत्यू आहेच, आणि म्हणून सत्य स्वीकारायला प्रत्येकाने तयार असायला हवं. माझा व्हिडिओ तुम्ही बघितला याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.